नमस्कार श्रोते हो. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. शिक्षण माणसाला शहाणं करतं. भल्याबुऱ्याची समज शिक्षणाने येते. जगण्याच्या शर्यतीमध्ये संघर्षामध्ये आवश्यक असलेला आत्मविश्वास देणारं शिक्षण जीवनाला आगळी दिशा देतं. यासाठी तसंच शैक्षणिक धोरणही असणं गरजेचं आहे, हे लक्षात घेऊन केंद्र सरकारनं सजगतेनं नवीन शैक्षणिक धोरण तयार केलं आहे. धोरणकर्त्यांनी देशाच्या विकासाबरोबर नवीन पिढीचा सर्वांगीण विकास कसा होईल याचा आवर्जून विचार केला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं वाराणसीमध्ये आजपासून अखिल भारतीय शिक्षण संमेलन आयोजित केलं आहे. अशा कार्यक्रमातून केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक दृष्टिकोनाविषयी अधिक जाणून घेता येतं. याच पार्श्वभूमीवर आगामी काळात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार कशा पद्धतीनं परिवर्तन दिसून येईल याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. देशाचा विकास साध्य करण्यासाठी केंद्र सरकार शैक्षणिक धोरणाचा विचार अत्यंत सूक्ष्मतेनं आणि व्यापक दृष्टिकोनातून करत असतं. कालपरत्वे त्यामध्ये बदल करून परिवर्तन घडवण्यासाठी केंद्र सरकार नव्या धोरणाची आखणी करतं. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून कौशल्य, उद्योग व्यवसाय, तंत्रज्ञान यासाठी सजगतेनं व्यवस्था विकसित केली जाणार आहे. याविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज शिक्षण संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी वाराणसीत व्यक्त केलेले विचार आपण त्यांच्याच शब्दात ऐकूया. राष्ट्रीय शिक्षा नीति का मूल आधार शिक्षा को संकुचित सोच के दायरे से बाहर निकालना और उसे 21वीं सदी के आधुनिक विचारों से जोड़ना है. हमारे देश में मेधा की कभी कोई कमी नहीं रही, लेकिन दुर्भाग्य से हमारे ऐसी व्यवस्था बना कर दी गई थी जिसमें पढ़ाई का मतलब केवल और केवल नौकरी ही माना जाने लगा था. शिक्षा में ये विकार गुलामी के कालखंड में अंग्रेजों ने अपनी जरूरतों को पूरा करने के लिए अपने लिए एक सेवक वर्ग तैयार करने के लिए किया था. आजादी के बाद इसमें थोड़ा बहुत बदलाव हुआ भी, लेकिन बहुत सारा बदलाव रह गया. अब अंग्रेजों की बनाई व्यवस्था कभी भी भारत के मूल स्वभाव का हिस्सा नहीं थी और न हो सकती है. अगर हम हमारे देश के पुराने कालखंड की तरफ नजर करें, हमारे यहाँ शिक्षा में अलग अलग कलाओं की धारणा थी और बनारस तो, मेरी काशी तो इसका जीवंत उदाहरण है. बनारस ज्ञान का केंद्र केवल इसलिए नहीं था क्योंकि यहाँ अच्छे गुरुकुल और शिक्षण संस्थान थे. बनारस ज्ञान का केंद्र इसलिए था क्योंकि यहाँ ज्ञान और शिक्षा बहुआयामी मल्टी सेक्टरल थी. शिक्षा में यही विविधता हमारी शिक्षा व्यवस्था का भी प्रेरणा स्रोत होनी चाहिए. हम केवल डिग्री धारक युवा तैयार न करें, बल्कि देश को आगे बढ़ने के लिए जितने भी मानव संसाधनों की जरूरत हो, हमारी शिक्षा व्यवस्था वो देश को उपलब्ध कराएं. इस संकल्प का नेतृत्व हमारे शिक्षकों और शिक्षण संस्थानों को करना है. हमारे शिक्षक जितनी तेजी से इस भावना को आत्मसात करेंगे, छात्र छात्राओं को, देश के युवाओं को उतना ही ज्यादा, देश के आने वाले भविष्य को भी उतना ही ज्यादा लाभ होगा. नए भारत के निर्माण के लिए नई व्यवस्थाओं का निर्माण, आधुनिक व्यवस्थाओं का समावेश उतना ही जरूरी है जो पहले कभी नहीं हुआ. जिन लक्ष्यों को पाने की देश ने कल्पना भी नहीं करता था, वो आज के भारत में हकीकत हमारे सामने निर्माण हो रही है. जब देश का मिजाज ऐसा हो, जब देश की रफ्तार ऐसी हो, तो हमें अपने युवाओं को भी खुली उड़ान के लिए नई ऊर्जा से भरना होगा. अभी तक स्कूल, कॉलेज और किताबें ये तय करते आए थे कि बच्चों को किस दिशा में जाना है, लेकिन राष्ट्रीय शिक्षा नीति के बाद
अब युवाओं पर दायित्व और बढ़ गया है और इसके साथ ही हमारी भी ये जिम्मेदारी बढ़ गई है कि हम युवाओं के सपनों और उड़ान को निरंतर प्रोत्साहित करें, उसके मन को समझे, उसकी आकांक्षाओं को समझे, तभी तो खाद पानी डाल पाएंगे। उसे समझे बिना कुछ भी थोपने वाला युग चला गया है। दोस्तों, हमें इस बात का हमेशा ध्यान रखना होगा, हमें वैसा ही शिक्षण, वैसी ही संस्थानों की व्यवस्थाएं, वैसा ही ह्यूमन रिसोर्स डेवलपमेंट का हमारा मिजाज अपने आप को सज्ज करना ही होगा। नवीन शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार करताना सर्व संबंधित विषयांवर सम्यक विचारमंथनाची अनेक सत्र भरवली गेली. नवीन पिढी आणि जागतिक पातळीवर होत असलेले बदल, या स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला असलेला वाव यांचा विचार करून आपल्या शिक्षणाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी धोरणात आवश्यक ते बदल केले. याविषयी आपण प्रधानमंत्र्यांचं मनोगत जाणून घेऊया. राज्य सरकारों ने भी अपने अपने स्तर पर इस दिशा में कई महत्वपूर्ण कदम उठाए हैं और आज सभी के प्रयासों का परिणाम है कि देश और खासकर देश का युवा इस बड़े बदलाव में भागीदार बन रहा है. नई राष्ट्रीय शिक्षा नीति के लिए देश के एजुकेशन सेक्टर में एक बड़े इंफ्रास्ट्रक्चर ओवरहॉल पर भी काम हुआ है. आज देश में बड़ी संख्या में नए कॉलेज खुल रहे हैं, नए विश्वविद्यालय खुल रहे हैं, नए आईआईटी और नए आईआईएम की स्थापना हो रही है. 2014 के बाद से देश में मेडिकल कॉलेजों की संख्या में 55% की वृद्धि हुई है. युवाओं को बेहतर अवसर देने के लिए यूनिवर्सिटीज में समान स्टैंडर्ड के लिए इस वर्ष कॉमन यूनिवर्सिटी एंट्रेंस टेस्ट भी लागू किया गया है. ऐसे ही कई और भी रिफॉर्म्स किए गए हैं. देश के इन प्रयासों का परिणाम है कि वर्ल्ड यूनिवर्सिटी रैंकिंग में भारतीय संस्थानों की संख्या में धीरे धीरे प्रवेश हो रहा है, संख्या में वृद्धि हो रही है. ये बदलाव केवल शुरुआत है, अभी हमें इस दिशा में लंबी दूरी तय करना है. मुझे ये भी संतोष है कि राष्ट्रीय शिक्षा नीति अब मातृभाषा में पढ़ाई के रास्ते खोल रही है. इसी क्रम में संस्कृत जैसी प्राचीन भारतीय भाषाओं को भी आगे बढ़ाया जा रहा है. मैं यहाँ देख रहा हूँ कि इस आयोजन में भी संस्कृत से जुड़े लोगों के लिए विशेष व्यवस्था है. काशी की धरती से हुई ये शुरुआत निश्चित ही भारतीय भाषाओं और भारतीय संकल्पों को नई ऊर्जा देने का काम करेगी. साथियों, मुझे पूरा विश्वास है आने वाले समय में भारत दुनिया में वैश्विक शिक्षा का एक बड़ा केंद्र बनकर उभर सकता है. भारत न केवल दुनिया के युवाओं के लिए एजुकेशन डेस्टिनेशन बन सकता है, बल्कि दुनिया के देशों में भी हमारे युवाओं के लिए नए अवसर बन सकते हैं. इसके लिए हमें अपने एजुकेशन सिस्टम को इंटरनेशनल स्टैंडर्ड्स पर तैयार करना होगा. इस दिशा में देश लगातार प्रयास भी कर रहा है. हायर एजुकेशन को इंटरनेशनल स्टैंडर्ड के हिसाब से तैयार करने के लिए नई दिशा निर्देश जारी किए गए हैं. करीब 180 उच्च शिक्षा संस्थानों में अंतर्राष्ट्रीय मामलों के लिए विशेष कार्यालय की स्थापना भी की गई है. मैं चाहूंगा कि आप सभी इसी दिशा में न केवल जरूरी विमर्श करें, बल्कि भारत के बाहर की व्यवस्थाओं से भी परिचित होने का प्रयास करें. ये नई व्यवस्थाएं भारत की शिक्षा व्यवस्था को अंतर्राष्ट्रीय अनुभवों से भी जोड़ने में मदद करेगी. साथियों, इन 3 दिनों में आप लोग अलग अलग सेशन में कई महत्वपूर्ण विषयों पर चर्चा करने वाले हैं. मैं चाहूंगा कि आपकी इस चर्चा से देश के लिए अलग अलग क्षेत्रों में नए रास्ते खुले, युवा पीढ़ी का मार्गदर्शन हो. दुनिया के कई देशों ने अलग अलग क्षेत्रों में जो रफ्तार पकड़ी है, उसमें एक बड़ा योगदान वहां की यूनिवर्सिटीज का भी है. यूनिवर्सिटीज लगातार सामाजिक, आर्थिक और वैज्ञानिक विषयों पर रिसर्च करती है, सरकार को सुझाव देती है. यही कल्चर, यही कार्य पद्धति हमें अपने यहाँ भी विकसित करने की जरूरत है. या 3 दिवसीय संमेलनात विविध 9 संकल्पनांवर गटचर्चा होणार आहे. तसंच बहुविद्याशाखा, कौशल्य विकास यावर विशेष भर दिला जाणार आहे. याविषयी शिक्षण तज्ज्ञ,
अभ्यासक सचिन जोशी आपल्याला माहिती देत आहेत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने फार सुंदर पुढाकार घेतलेला आहे. वाराणसीमध्ये जे शिक्षण या विषयावर खास करून राष्ट्रीय धोरणावर जे एक संमेलन भरवलेलं आहे, एक थिंक टँक सारखं एक डिस्कशन लेवल केलेलं आहे, ज्याच्यात भारतातील सर्व युनिव्हर्सिटी पुढील 30 वर्ष, हे जे धोरण आले ते पुढील 30 वर्षासाठी आलेलं आहे. सो ते पुढील 30 वर्ष शिक्षण कसं असेल, खास करून कॉलेजच्या तरुणांसाठी आपला तरुण कसा असेल त्या संदर्भात आहे. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे मला सरकारचं खूप इथं कौतुक करावं असं वाटतं आहे आणि हा विषय इथं फार महत्वाचा सांगावा असं वाटतं. हे पहिलं धोरण आहे जे भारतीयकरण केलेलं आहे. म्हणजे आतापर्यंत आपण सातत्याने मॅकलो पासून आलेली शिक्षण पद्धतीत आपण वाढलेलो आहोत, पण हे पहिलं भारतीयकरण असलेलं आहे. त्यामुळे 300हून अधिक कुलगुरू इथं जमा झालेले आहेत आणि त्यांना अतिशय व्यवस्थित हे आपले भारतीय जे व्हॅल्यूज आहेत त्याच्यापासून ते आतापर्यंत 21व्या शतकातलं काय जे सायन्स डेव्हलप झालेले या सगळ्यांचं सार घेऊन आपण मुलांपर्यंत कसे पोहोचू हा सर्व विषय याच्यात आहे. आणि ऑनलाईन पद्धतीने आता कोरोनाच्या काळामध्ये एक चांगली गोष्ट काय घडली तर आपण ऑनलाईनला खूप लवकर ऍक्सेप्ट केलं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स येत आहेत आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांना युनिव्हर्सिटीमध्ये आपण कसा आणता येईल याचा उत्तम उपयोग कसा केला जातो याचं उदाहरण म्हणजे हे जे धोरण आहे आणि हा जो काही पुढाकार आपले पंतप्रधान घेत आहेत तो म्हणजे भारतातील सर्व भाषांमध्ये हे नॉलेज मिळणार आहे. म्हणजे समजा मी सायन्स शिकतोय, इंजिनिअरिंग करतोय, तर मला माझ्या भाषेमध्ये ते ज्ञान मिळालं पाहिजे आणि त्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जातोय. अशी टेक्नॉलॉजी येत आहे की मी आता मराठीत बोलतोय पण तुम्हाला आता लाईव्ह जपान मधनं ऐकायचं असेल किंवा अजून तमिळ मधनं ऐकायचं असेल तर रिअल टाइम मध्ये तुम्हाला ते ट्रान्सलेट होतं. त्यामुळे या सगळ्यांचा वापर करून ऑनलाईन एज्युकेशन कॉलेजमध्ये आणत आहेत. ऑनलाईन मधनं कॉलेजच्या मुलांना इन्फॉर्मेशन मिळेल. मग प्रोफेसरचं काय काम आहे आणि ते या 3 दिवसात होईल. ते म्हणजे मी समजा विद्यार्थी आहे आणि मी विद्यार्थी असताना मला ऑनलाईन वरनं मी सगळं अभ्यास केलाय आणि मी प्रोफेसरला फक्त प्रश्न विचारेल, डिस्कशन करेल, ज्याच्यातून क्रिटिकल फॅकल्टी डेव्हलप होईल. त्यामुळे हे जे 3 दिवसाचं जे संमेलन होत आहे ते अतिशय महत्वाचं आहे. थोडस याच्यामध्ये प्रत्येक स्टेट पुढे जात आहे. महाराष्ट्र 2 वर्ष झाले नवीन शैक्षणिक धोरण येऊन, पण महाराष्ट्र अजून थोडा मागे आहे याच्यामध्ये. कदाचित महाराष्ट्राला याच्यातून प्रेरणा मिळेल, पुढे अजून नक्की काय करायचं आहे हे समजेल, कारण की चॅलेंजेस खूप आहेत. जसं मल्टी डिसिप्लिनरी येत आहे, समजा सायन्सचा विद्यार्थी आहे आणि त्याला आर्ट्स घ्यायचं आहे, मग सायन्स बरोबर आर्ट्स घ्यायला सायन्सच्या कॉलेजमध्ये आर्ट्सचे प्रोफेसर नसणार आहेत. मग आर्ट्सला आपण ऑनलाईन एज्युकेशनशी कसं बांधता येईल आणि यालाच शब्द वापरलाय ब्लेंडेड एज्युकेशन. त्यामुळे हे ब्लेंडेड एज्युकेशन कसं असलं पाहिजे हे युजीसी आणि सर्वच 300हून अधिक कुलगुरू एक ब्रेनस्टॉर्मिंग करतील आणि त्याच्यातून उत्तम पद्धतीने आपल्या भारतीयकरण होणाऱ्या या शिक्षण पद्धतीला एक चांगली दिशा मिळेल. महाराष्ट्राला याचा चांगला फायदा होईल असं मला मनापासून वाटतं. श्रोते हो, आम्हाला अशा शिक्षणाची गरज आहे जे चरित्र घडवतं, मनाची शक्ती वाढवतं, बुद्धीचा विकास करतं आणि व्यक्तीला स्वतंत्र बनवतं, असं स्वामी विवेकानंद एका भाषणात म्हणाले होते. नव्या शैक्षणिक धोरणामध्येही देशाला आत्मनिर्भर बनवण्याचं ध्येय साध्य करताना देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या प्रगतीचा विचार केला आहे असं नक्कीच म्हणता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि निवेदन प्रज्ञा जांभेकर.